पुन्हा एकदा स्वागत। वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे। परळीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाणी प्रकरणी बीड पोलिसांना 3 महिन्यांनंतर जाग आली आहे। पोलिसांनी परळीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवलेला आहे आणि या प्रकरणी कैलास फडसह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरामध्ये कैलास फड आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केली होती। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कैलास फडवर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटक देखील झाली होती। ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय, अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून, पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाणसुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर 5ही मतदारसंघात बसला आहे। ॲक्च्युअल तत्कालीन एसपींनी, कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु 82 दिवस उजाडलेत। पोलीस प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करावा। दोषारोपपत्र म्हणजे जे वास्तव जे काही घडलंय ते सर्व दोषारोपपत्रामध्ये सामील करून त्यातले जे काही मोबाईल वगैरे ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेले होते ह्या घटनेचे ते मोबाईल त्यांनी जप्त करावेत, त्यांचा CDR वगैरे म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच आहे। त्याच्यामुळं साहित्य संमेलनाची चर्चा ही नक्की झाली। साहित्य संमेलन यशस्वी करायचं, स्वागताध्यक्ष ते आहेत, सरकार म्हणून देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, आम्ही सोबत आहोत। हे सगळं झाल्यानंतर काहीतरी आता एवढं सगळं तुम्ही चालवताय म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच ना। पण जी काही चर्चा झाली ती पहिली मी आणि नरेश म्हस्के साहेब, शिंदे साहेबांशी बोलू आणि मग तुम्हाला सांगू। आता जी बघा, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्यामुळं आम्ही या पदावर बसलेलो आहोत। त्याच्यामुळं शरद पवार साहेबांना आम्ही का भेटलो, तिथं काय चर्चा झाली, एकनाथ शिंदे साहेबांना शेवटी सांगितलंच पाहिजे ना। तुम्ही याचा अर्थ कसाही लावू शकता। ही सदिच्छा भेटच होती, कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करून सांगितलं। तुम्ही मला असं विचारलं की काल जे शिंदे साहेबांचा सत्कार झाला आणि काही लोकांच्या पोटात पोटसूळ उठला त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का, तर मी तुम्हाला असं म्हटलं की आता एवढी चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणारच आहे। संतापलेल्या राऊतांना बघून पवार यांची प्रतिक्रिया काय होती, कारण की याच्यावरती चर्चा झाली ना। मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या मी बघितलेल्या आहेत किंवा नरेश म्हस्के साहेबांनी चर्चा केलेली आहे, काही गोष्टी आम्ही राजकीय निर्बंध पाळतो। तर मला असं वाटतं की आज आम्ही जी चर्चा केली ही साहित्य संमेलनाच्या संदर्भातच केली। काही रेल्वेचे प्रश्न होते, काही संदर्भात एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो ह्या चर्चेतली की रेल्वेनं जवळजवळ 1200 साहित्यिक प्रवास करणार आहेत आणि देशातलं पहिलं रेल्वेतलं संमेलन हे तुमच्याकडे येताना रेल्वेमध्ये होणार आहे 30 तास। त्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्या संमेलनाची जबाबदारी बऱ्यापैकी माझ्यावर आणि महाराष्ट्र शासनावर आहे, मग त्याच्याबाबत चर्चा झाली। आणि म्हणून तुम्हाला नाविन्यपूर्ण जर चर्चा पाहिजे असेल तर देशामध्ये पहिल्यांदा 30 तास रेल्वेमध्ये संमेलन होणार आहे, ही नाविन्यपूर्ण आजची चर्चा। सामंत साहेब, पण तुम्ही दोन्ही नेते निर्णय प्रक्रियेतले नेते आहात, म्हणजे तुम्ही फक्त मराठी भाषा मंत्री असलात तरी सुद्धा शिवसेनेच्या निर्णयांमध्ये दिल्लीत नरेश म्हस्के, राज्यामध्ये उदय सामंत ही महत्त्वाची नावं आहेत आणि ऑपरेशन टायगर वगैरे त्या अनुषंगाने तुमची नोडल ऑफिसर आम्ही तुम्हाला खरं सांगू का, आम्ही ही पण कल्पना साहेबांना दिली की साहेब तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येत असताना फार मोठ्या संख्येनं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मीडिया बाहेर उभा आहे, हे पण आम्ही साहेबांना सांगितलं। परंतु राजकीय चर्चा कुठचीही झाली नाही। नरेश म्हस्के साहेबांशी लोकसभेमधल्या काही गोष्टींची चर्चा झाली। साहित्य संमेलनामध्ये आम्ही कसा सहभाग घ्यावा, महाराष्ट्र शासनानं खासदार म्हणून नरेश म्हस्के साहेबांनी कसा सहभाग घ्यावा असं एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं आणि ते आम्ही ऐकलं। बरं, अलीकडच्या काळात शिंदे फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आहे असं बोललं जातंय, हे खरं आहे का? नाही, हे सगळं बोललं जातं आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ही आणण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे 2.5 वर्षातले श्रम हे देखील फार मोठे आहेत। आज आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे। शिंदेसाहेब टीम म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत।
त्या महायुतीच्या संदर्भातला आणि या भेटीचा कसलाही संबंध नाही. तर यावेळेस उदय सामंत हे शरद पवारांची जी भेट झाली आहे त्यावर पत्रकारांशी माहिती देताना बोलत होते. यानंतर पाहूयात आपण आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर. पाण्यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी चक्क सरपंचाच्या कपड्यावर बैमान सरपंच लिहित त्याची धिंडच काढलेली आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावरगाव येथील ही घटना आहे. गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. सरपंचाच्या कपड्यावर बैमान लिहून दोरीनं त्याला बांधून ठेवण्यात आलं होतं. वर्ध्याच्या आर्वी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी धडक दिलेली आहे आणि यावेळेस ई निविदेमध्ये पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवून मनमर्जीतील कंत्राटदारांना कामं मॅनेज करून देत असल्याचा आरोप करण्यात आला. कार्यकारी अभियंत्यांची चौकशी करून कारवाईची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विविध व्यावसायिकांवर नगरपालिकेच्या वतीनं तोडक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावून देखील अतिक्रमण काढण्यात आलेलं नसल्यानं प्रशासनानं 200हून अधिक अतिक्रमणधारकांवर आता तोडक कारवाई केलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमणाची कारवाई सुरू झालेली आहे. पुण्यातील नदीपात्रात असणारे अनधिकृत बांधकामं हटवायला महापालिकेनं सुरुवात केली. पुण्यातील फुलाची वाडी या परिसरात महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अतिक्रमण हटवण्यासाठी म्हणून उपस्थित आहेत. पुणे नगर महामार्गांवर रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर PMRDनं हातोडा चालवलेला आहे. पुणे नगर महामार्गावर तिरूरमध्ये रस्त्यापर्यंत आलेल्या बांधकामांमुळे सतत वाहतूक कोंडी होते. अखेर आज या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आलेली आहे. नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. मागील 12 दिवसांपासून माजलगाव येथील नाफेड केंद्राच्या बाहेर शेतकरी मुक्कामी आहेत, तर खरेदी केंद्राच्या बाहेर वाहनांच्या आजही लांब लांब रांगा लागलेल्या आहेत. भूम न्यायालयातील कर्मचाऱ्याचा एसटी बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. बार्शी भूम बसमधून प्रवास करत असताना या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र गंगाधर पाटील असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा सुरू आहे आणि यावेळेस महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळलेल्या आहेत. महसूल पथक वाळू तस्करांच्या जेसीबीचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि यावेळेस गुन्हे शाखेनं 2 आरोपींना ताब्यातही घेतलंय. कोल्हापुरातल्या आजरा परिसरात हत्तीचा गेल्या काही दिवसांपासून धुडगूस सुरू आहे. हत्तीनं वाटंगी इथे शेतातील ट्रॅक्टरसह बैलगाडी, पाण्याची टाकी, काजू आणि नारळाच्या झाडांचं प्रचंड नुकसान केलं. तसंच पूर्व भागात हत्तींचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नवी मुंबईमध्ये सोनेरी कोल्हे आढळलेत. खारघरमधील खाडी किनाऱ्यावर सोनेरी कोल्ह्यांचा वावर पुन्हा एकदा समोर आला. खारघरमधील वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस खाडी किनारी 2 सोनेरी कोल्हे जे ते आढळले. पक्षी आणि प्राणी मित्र तरंग सरीन यांनी या सोनेरी कोल्ह्यांचा फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. सांगलीच्या विटा इथे स्थानिक पत्रकाराला गुंडांनी बेदम मारहाण केली आहे. या जीवघेण्या हल्ल्याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. या घटनेनंतर सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांकडून या संपूर्ण मारहाणीचा निषेध करण्यात आला. मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. जुन्नरच्या आळेफाटा परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचा प्रकार समोर आला. डिझेल चोरणाऱ्या परराज्यातील 5 आरोपींना आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 200 लिटर डिझेलचा साठा आणि एका गाडीसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
संस्थेत नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेच्या विरोधात सुद्धा 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा इथं घडलेली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर बंद ठेवण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 108 जणांवर कारवाई करत 35 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. तर गांजा विक्रेत्यांची धिंड काढायला सुरुवात झालेली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा येतो कुठून याचा शोध सध्या पोलीस प्रशासन घेत आहे. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून भाविक गंगेत पवित्र स्नान करतायत. मात्र कोट्यावधी भाविकांनी स्नान केल्यानंतरही गंगा नदी शुद्धच आहे. गंगेच्या पाण्यात स्वतःहून शुद्ध होण्याचे गुणधर्म असतात असा दावा कोणी साधू संतांनी केलेला नसून निरी या संस्थेनं केलेला आहे. निरीच्या संशोधनात ही माहिती समोर आलेली आहे. महाकुंभमेळ्यामध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्तानं त्रिवेणी संगमावर हजारो भाविकांनी पवित्र स्नान केलं आणि या विशेष प्रसंगी साधू संत आणि भाविकांवर हेलिकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आहे. कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा चक्क लखपती झाली. मोनालिसाला एका ज्वेलरी ब्रँडच्या दागिन्यांचं प्रमोशन करण्यासाठी निवडण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी तिला तब्बल 15 लाख रुपये मिळणार आहेत. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसाचे फोटो व्हायरल झाले होते. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे अगदी कमी काळात ती चर्चेतही आलेली होती. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानानंतर आता इंडियाज गॉट लॅटेंटच्या शोवर पोलिसांनी करडी नजर टाकलेली आहे. पहिल्या एपिसोडपासून ते 6व्या एपिसोडपर्यंतचे सर्व एपिसोड सायबर सेलच्या रडारवर आहेत. एवढंच नाही तर या शोमध्ये उपस्थिती लावलेल्या सर्वच 30 ते 40 सेलिब्रिटींनाही सायबर सेलनं समन्स धाडलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत. तसंच अटक केलेल्या आरोपींना गोरेगाव कोर्टातही हजर करण्यात आलेलं आहे. शिनाबोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या परदेशवारीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना परदेशात तुम्ही जाऊ शकत नाही असे निर्देशच कोर्टानं इंद्राणीला दिले आहेत. तसंच शिनाबोरा हत्याकांडाची सुनावणी ही गतीनं व्हावी अशी देखील निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंना सज्जड दम भरला. महिलांची छेडछाड कराल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा इशारा पुणे पोलिसांनी दिलेला आहे. पुण्यात बिब्बेवाडी परिसरामध्ये गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोळीबार करेल अशा कुठल्याही स्वयंघोषित बाईला भर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारलाय. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते केलेले आहेत. 34 खातेदारांच्या खात्यांमधून ही रक्कम RTGS करण्यात आली होती आणि या प्रकरणी रामनगर पोलीस अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. वर्ध्यामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या फेरसर्वेक्षणाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय. यासह अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणि केंद्र सरकारचं नुकतंच आलेल्या बजेटचा विरोध करण्यासाठी म्हणून अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलेला आहे.
लाडक्या बहिणींसंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात धुळ्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. लाडक्या बहिणींना निवडणुकांपूर्वी दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या संदर्भात सरकारच्या विरोधात निदर्शनं देखील करण्यात आली आहेत. मोठं होऊन गेलं पण निघत नाही तेव्हा. आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, त्यांचे पैसे बंद होणार नाही यासाठी लढा उभारणार असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलंय. राज्यात 5 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारला टोला हाणला आहे. मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. अशा योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा राहणार नाही. मोफत रेशन आणि पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि जेणेकरून देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतील इतकं सक्षम करा अशी टिप्पणीच सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. भारतातील IT क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं त्यांच्या म्हैसूर कॅम्पसमधून 700 कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. कंपनीत सामील झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच या फ्रेशर्सना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेकांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. मेटा आजपासून आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या कंपनीमध्ये आता मशीन लर्निंग इंजिनियर्सची नियुक्ती केली जाणार आहे. कंपनीनं आपले कर्मचारी 5% कमी करण्याची योजना आखलेली आहे. गुलाबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे प्रेमी युगुलांना खिशाला कात्री बसणार आहे. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतींवर झालेला आहे. यंदा गुलाबाच्या फुलांचे दर 20 ते 30% वाढलेले आहेत. अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे अयोध्येतील मठ आणि मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे. माघ पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या धामणी निमगाव कडधे इथं या ठिकाणी खंडोबा देवाचा यात्रा उत्सव भरलेला आहे. या यात्रेत भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविकांनी देवाचं दर्शन घेतलं आहे. नाथ साहेबाचं चांग भलं असा जयघोष करत पुरंदर तालुक्यातील वीर इथं श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक गावांमधून पालख्या आणि काठ्या वीरमध्ये दाखल झालेल्या होत्या. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी इथं करण्यात आली. भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जातोय आणि पहिली फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियानं इंग्लंड समोर विजयासाठी 356 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. टीम इंडियातर्फे शुभमन गिलनं सर्वाधिक 112 धावा केल्या आहेत, तर श्रेयस अय्यरनं 78 आणि विराट कोहलीनं 52 धावा केलेल्या आहेत. आणि याला उत्तर देताना इंग्लंडनं 2 विकेट गमावत 95 धावा केलेल्या आहेत. बेन डकेतनं 34 तर फिल सॉल्टनं 23 धावा केल्या. अर्शदीपनं 2 विकेट घेतलेल्या आहेत.